शब्द ऐकायला जितका छान वाटतो आपल्याला, मला नाही वाटत की इतरांना तो वाटला असावा कदाचित. आपल्या देशाच्या मातीच्या इतिहासात महिलांना एक अनन्यसाधारण असं स्थान आहे. खरं तर हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. मग राजमाता जिजाऊ असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, माता रमाई असतील, झाशीच्या राणी असतील, तारा राणी असतील, या सर्वांची शिकवण आणि विचारधारेवर खरं तर आज या सभागृहात आम्ही कार्यरत आहोत असं म्हणायला हरकत नाही. मला आवर्जून एका गोष्टीची प्रकर्षाने या ठिकाणी आठवण करून द्यावीशी वाटते. ती म्हणजे आपल्या देशाच्या राजकारणात प्रथमतः 33% आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते लोकनेते आदरणीय माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी. आणि म्हणून सैन्य दलात म्हणा किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील म्हणा, आमच्यासारख्या 50% महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब असतील, यांनी या महिला आरक्षणाचं विधेयक आपल्या भारत देशात आणणार हे खरं तर प्रथमतः ऐकल्यावर मनस्वी खूप आनंद झाला आणि वाटलं की अरे आपलं आणखी एक स्थान उच्चवेल या ठिकाणी. कारण हाच खरं आपल्या महिलांचा सन्मान आहे. कारण अगदी ॲम्ब्युलन्सचे चालक ते आपल्या राष्ट्रपती, अगदी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ते अवकाशात ज्यांनी झेप घेतली, ह्या दुसरं तिसरं कोणी नसून ह्या एक महिला आहे हे मला सांगायला आवर्जून या ठिकाणी वाटतं. खरं तर राजकारणामध्ये राज्यकर्त्यांनी आज जो निर्णय घेतला होता, हे विधेयक जे मांडलं होतं ते देखील खूप उशिरा मांडलं असं माझ्यासारख्या एका युवतीला, एका महिलेला वाटतं. परंतु उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळणार याचा आनंदही झाला होता. कारण की पाश्चात्य देशांमध्ये आपण बघतो की महिलांना एक राजकारणामध्ये स्थान दिलं होतं आणि म्हणून त्यांची प्रगती आपण सगळेजण पाहत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष गेली, परंतु आजही आमच्यासारख्या महिलांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. ही खूप खेदाची बाब आमच्यासाठी महिलांना आहे. महायुतीने कायमच या ठिकाणी महिलांना एक आदर सन्मान देण्याचा राजकारणामध्ये एक प्रयत्न केला आणि एक महायुतीमध्ये आपण बघितलं की अनेक महिलांना या ठिकाणी संधी दिली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब. मला वाटतं आज आपल्यामध्ये स्वर्गीय दिवंगत नेते अजितदादा पवार जरी असते तरी त्यांनी या विधेयकाचं या ठिकाणी समर्थनच केलं असतं. कारण दादांनी कायमच या ठिकाणी महिलांना एक सन्मान दिला. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्यासारख्या भगिनी युवती या सभागृहात आहेत. दादांनी ज्या प्रकारे महिलांना या ठिकाणी सन्मान दिला त्याचं सगळ्यांनी उदाहरण बघितले की लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली होती. केवळ योजनेच्या माध्यमातूनच नाही तर तळागाळापासून महिलांचा कायम त्यांनी सन्मान ठेवला. आणि म्हणूनच महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमच्या सन्माननीय सुनेत्रावहिनी पवार असतील, यांनी केवळ महिलांचा या ठिकाणी सन्मान केलाय आणि त्या करत राहतील. परंतु हे करत असताना आपण त्यांना काय म्हणावं, देशद्रोही म्हणावं की दुसरं काही आणखीन म्हणावं. कारण महिलांची प्रगती त्यांना बघवत नाही किंवा महिलांनी राजकारणात येऊ नये ही इन्सिक्युरिटी कुठंतरी त्यांच्या मनात आहे. मला वाटते देशाची प्रगती ही महिलांनी केली हे त्यांना बघावंसं वाटत नाहीये आणि म्हणून ह्याला त्यांनी विरोध केलाय आणि हे विधेयक नामंजूर केले. आणि म्हणून ज्या कोणी या विधेयक नामंजूर केलंय त्या सगळ्यांचा मी या सभागृहातील प्रत्येक महिलेच्या वतीने, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याचा जाहीर असा निषेध करते. आणि आमच्या सगळ्यांना हे विधेयक हवंय या सगळ्याचं आम्ही या ठिकाणी समर्थन करतोय आणि म्हणून आजची ही सभा या ठिकाणी तहकूब करावी अशी विनंती करते. धन्यवाद. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.